वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्यांच्याजवळ ते अगोदरच आहे. मला वाटतं ज्ञानराज माऊलींचा पालखी सोहळा हा संपूर्ण विश्वातील एक अपूर्व अलौकिक अशा रीतीचं दृश्य ठरलं. पण त्या सोहळ्यामध्ये सुद्धा असं एक मुद्दाम विभागणी करायची आणि कोणत्या जिल्ह्यातील वारकरी ज्या अधिक आहेत या सोहळ्यात असं जर पाहायचं ठरलं तर कदाचित परभणी जिल्ह्याचा नंबर खाली बसून सर्वांच्या अग्रभागी एक प्रकारचा लागेल. विठ्ठला त्यांना जे भजनाचं प्रेम मी द्यायचं आहे ते त्यांना अगोदरच त्यांनी एक प्रकारचं मिळवले. पण मग याचा अर्थ मी जबाबदारी झटकून मोकळा होतो असं भगवान म्हणत नाही. त्यांनी मिळवलेलं, त्यांनी कमवलेलं जे भजन प्रेम आहे त्या प्रेमावर पुन्हा काळाची दृष्टी पडणार नाही याचं राखण मी करतो. किंवा तेच प्रेम अधिक वाढे. विठ्ठल आता यावरी तुले घडे कित्येची प्रेम आगळे वाढे काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे. आणि म्हणून अशा रीतीचं वारकरी संप्रदायाविषयी आणि त्याहून भजनाविषयी जे प्रेम मराठवाड्यात मराठवाड्याच्याही या बीड परभणी जिल्ह्यामध्ये जे आपल्याला बघायला मिळतं. घराणीच्या घराणी येथे वारकरी मयच झालेली आहेत. विठ्ठला अशामध्ये हरिभक्तपरायण श्री प्रकाश महाराजांच्या द्वारा जो एक व्यापक मोठ्यात मोठा प्रयत्न आहे आणि सुप्त रीतीने याचा धागा संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या वाङ्मयात आहे, जीवनात आहे, तत्वविचारात आहे. विठ्ठला मांदी अर्थात समूह संघटन आणि त्यातल्या त्यात वैष्णवांचं संघटन. वैष्णवांचं संघटन म्हणजे चांगल्यांचं संघटन, चांगल्यातील चांगल्यांचं संघटन. वैष्णव जीवनाला आपण तत्वतः किती चांगले आहोत हे वैष्णवांनाही कळणं कठीण. विठ्ठला इतरांना तर कळणारच नाही, कळतच नाही. वैष्णवांचं श्रेष्ठत्व, वैष्णवांचं मोठेपण, वैष्णवांचं श्रेष्ठत्व, वैष्णवांची व्यापकता येथे संकोचित स्वरूपाला वावच नाही. त्याला वैष्णव संप्रदाय संकुचित नाही. ज्या प्रकरणामध्ये माझा आजचा अभंग आहे त्याच प्रकरणात जगद्गुरु तुकोबाराचा दुसरा अभंग संकोचोनी का रे झाला संकोचोनी कार्य झाला शिला.
महान होण्याचा मुक्काम गाठण्यासाठी, महानतेचा मुक्काम गाठावा, प्रांत म्हणजे ज्याला आपण देश संकोच, प्रांत संकोच, भाषा संकोच, जाती संकोच, गुण संकोच, ज्ञान संकोच, संकोचाचाच प्रयत्न, त्याला लहानच वाटत. एरवी कुटुंबात जन्मलेला मनुष्य एक आहे, एवढ्या माणसाचं कुटुंब आहे आमचं, भूषण सांगतो. आणि त्यातल्या त्यात आपल्या माता भगिनींना ही एक भूषण असतं की आमचं फार मोठं कुटुंब आहे. मोठ्या कुटुंबाची महत्वाकांक्षा ही त्या माता माऊल्यांना, बायांनाच असते. आणि मोठ्या कुटुंबाचं लहान कुटुंब करण्याचा महामंत्र त्यांनाच माहीत असतो. विठ्ठल विठ्ठल. मोठ्यात मोठ्या कुटुंबाची लहानात लहान कुटुंब होतात बहुतेक. कारण वेगवेगळी कारण सांगितलं, पण एखादा मनुष्य सहज कारण सांगतो, आमच्या भावाचं काही नाही हो, पण बायाचं जमत नाही म्हणून लहान झालो पाहिजे. आणि त्यांचं तरी का जमावं, जाणून बुजून त्यांचं एकमेकीतलं नातं जावेच असत. तिला जाऊबाई म्हणतात, ही तिची जाऊ, ती हिची जाऊ, शेवटी दोन्हीकडे जाऊ, एकत्र न राहू इथे जाऊ. विठ्ठला असं मोठं कुटुंब पण अगदी लहान, त्याच्यातून तो वेगळा काय पडतो. म्हणून त्या मोठ्या कुटुंबामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये जर मुलाचं लग्न निघालं ना, म्हणजे मुलगा लग्नाला जर आला तर सगळ्या कुटुंबाला धाक पडायला लागतो. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी मुलीला चिंता वाटायची, काळजी वाटायची की आता आपलं लग्न होणार, पण घर कसं मिळेल, सासू कशी मिळेल, सासरा कसा मिळेल, असं एका गिऱ्हाईकाबद्दल त्याच्या पुढे स्वतंत्र दर्शन तिच्या पुढे येतं. ही कसं राहील, तिलाच काळजी राहायची की आता आपलं कसं होतं. आता सुशिक्षित काळ आहे, आता त्या मुलीला काळजीच नाही, चिंताच नाही. आता ज्या घरात मुलाचं लग्न व्हायचं त्याच घरादाराला वाटतं की आता ते वादळ कसं येईल. आपल्या कुटुंबात येणारं वादळ, वावटळ म्हणत नाही पण प्रतिष्ठित भाषा थोडीशी. विठ्ठला संघटना, सामूहिकता, मिळविली मानवी वैष्णव, वेगवेगळ्या दृष्टीनं त्या समूहाला, संघटनेला तसं मूल्य आहे, महत्व आहे. मगाशी मी जे संकोच सांगितले वेगवेगळ्या प्रकारचे, एकट्या संप्रदायामध्ये सुद्धा कितीतरी प्रवाह आहेत, भेद आहेत, अनेक भेद आहेत. परंपरा म्हणतात का, यांची ही परंपरा, त्यांची परंपरा, त्यांची परंपरा. आणि या परंपरेतूनच हा एवढा ब्रह्मांडाचं आपोषण करणारा, आचमन करणारा, एकतेचा महामंत्र घेऊन जन्माला आलेला हा संप्रदाय पण भेदाच्या अनेक रेषा करून बसला. विठ्ठला भेद केलाय. माझं सगळं कीर्तन जाईल एवढ्याच मुद्द्यावर जर मी बोलू लागलो तर वेळ सर्व त्याच्यामध्ये जाईल. भजनाच्या अगदी साधं भजन ज्याला आपण आमच्या परंपरेत असं आहे, कुठे विठ्ठल विठ्ठल भजन आहे, कुठे विठ्ठल रुक्माई भजन आहे, कुठे रामकृष्ण हरी आहे, तर कुठे ज्ञानोबा तुकाराम आहे, कुठे ते असेल तर हे नाही, हे असेल तर ते नाही. विठ्ठला विठ्ठला तेव्हा मुळातच अखंडता, अभिन्नता,
एकरूपता आणि याहून एकमेकांविषयी हृदयामध्ये नांदणारं प्रेम, ही सामूहिक मूल्य जगाच्या हातात देण्याकरता ज्ञानोबारायांचा अवतार. विठ्ठल हे हातात देण्यात, हे विश्वची माझे घर. ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. हे जे प्रयत्न कालाच्या ओघामध्ये घडतात होतात, ही वास्तवतेला आलेली जी विकृती, तिच्या संस्कृतीत पर्यवसान करण्यासाठी हे प्रयत्न असतात. मग अशी म्हटल्याप्रमाणे वास्तवताच आहे, अभिन्नताच आहे, एकरूपताच आहे. अगदी तत्वज्ञानातील ज्ञानाचा सिद्धांत बाजूला ठेवला तर मानव या जातीने, या शब्दाने मला वाटतं सगळ्या विश्वाचं ऐक्य होऊ शकेल. श्रीमंत तरी मानव, गरीब तरी मानव, ब्राह्मण तरी मानव, आणखी सर्वसामान्य मानला झालेला तोही तरी मानवच. मानव या नात्याने तर या जगतामध्ये कुणीच वेगळं नाही. पण केवढे भेद आहे. अज्ञानाचा आणि जीवाचा मूलभूत स्वभाव भेद प्रवृत्तीचा असतो. त्याला आवडतो भेदच, त्याची प्रवृत्ती भेदच. आमचं तुमचं केल्याशिवाय त्याला जीवनामध्ये जणू वावच नाही, करमतच नाही. आपल्याकडे ती बाजाराच्या दिवशी एक पद्धत असते बघा. बाजारला माणसं एकत्र आले आणि नवीन मनुष्य भेटला की त्याला लगेच तो मनुष्य विचारतो, तुमचं नाव? रावसाहेब. किती भाऊ आहात? तो म्हणतो 4 भाऊ आहेत. त्याच्या पुढचा ठरलेला प्रश्न असतो, वेगळे आहात का एकत्र आहात? त्याच्या वाचून याची शेगडीच आडलेली असत. विठ्ठला वेगळे आहात का एकत्र? त्यात जर तो म्हटला ना एकत्रच आहोत, याला वाटतं हा प्रश्नच गेलावा आहे. आम्ही एकत्र आहोत म्हटलं की याचा प्रश्न फुकट गेल्यासारखं. तो जर म्हटला ना आम्ही वेगळे निघालेलो आहोत, मग याला वाटत बरं आहे. वेगळे पण आवडते, एकत्र पण आवडतच नाही. एकदा तर अशी मौत झाली, त्याला विचारलं तुमचं नाव? अमुक अमुक. किती भाऊ आहात? एकटाच आहे. वेगळे आहात का एकत्र आहात? तो एकटाच असताना सुद्धा हा पण त्याचा प्रश्न आहे, वेगळे आहात की? आता काय त्याचे तुकडे करतो. विठ्ठल अशी समाज जीवनामध्ये अनादी कालापासून अज्ञानामध्ये मुळे आलेली भेद प्रवृत्ती, या भेदाच्या रेषा मोडण्याचं काम करणं म्हणजे वैष्णवांचा मेळावा. विठ्ठला किती मोठे प्रयत्न आहेत या संतांचे. पंडित ज्ञानी योगी महानुभव, ज्ञानी योगी महानुभव, एक सिद्ध साधकारे, एक सिद्ध साधकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव. कुठे पहा, महानातील महान आणि लहानातील लहान घटकांना एकत्र गुंफण्याचाच प्रयोग म्हणजे संतांचा अवतार. विठ्ठल
गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दृष्टते, चतुर विनोदी सोहम हरे या सुद्धा किती वेगवेगळे गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुश्चित्ते सोहम भावी आणि पूर्ण ज्ञाते. कितीतरी प्रकारच समाजामध्ये अधिकारानुसार वृत्तीनुसार भेद असणं ही प्रकृती आहे. लक्षपूर्वक ऐका जरा. प्रकाश महाराज दिवसभर प्रवासही करतात, पुन्हा रात्री कथा कीर्तन किंवा हे संघटन त्यांना करावं लागतं. त्यामुळे थोडीशी डुकली येणं स्वाभाविकच आहे. आणि 10च्या नंतर हे कीर्तन आहे. आता मी तर 10 कीर्तनाला जर वाजून गेले तर मीच त्यांना म्हणत असतो की आता वाजले 10. झोपेच्या बाबतीत तुमचं तुम्ही पहा. त्या बाबतीत विठ्ठला अधिकार भेदानुसार भेद असणं. जरा जरा सूक्ष्मात गेलोय आपण थोडस चिंतनामध्ये. ही प्रकृती आहे, विकृती नव्हे. भेद असणं ही प्रकृती आहे, भेद पाहणं ही विकृती आहे. विठ्ठला भेद असणं ही काय प्रकृती, याचा अर्थ स्वभाव वास्तव. हातासारखे पाय नसणं, पायासारखं मस्तक नसणं, दोन्ही सारखी डोळे नसणं, डोळ्यासारखे ही प्रकृती आहे. काय प्रकृती. पण हे सगळे एका देहाचे अवयव आहे असं न पाहताना भिन्न भिन्न आहे असं पाहणं ही काय ही विकृती आहे. ते भिन्न असणं प्रकृती, भिन्न पाहणं विकृती आणि अभिन्न समजणं ही संस्कृती. विठ्ठला विठ्ठला. ज्या माऊलीचं आपल्याला काही चिंतन आणि वर्णन करायचंय महाराजांच्या शब्दात, त्या माऊलीचा दृष्टांत देऊन आपण हा विषय थोडा खरं तो फुलत चालला आहे. तो एक मुद्दा फुलत चाललेला आहे, पण तो थांबावा लागेल कारण अभंग दुरावेल त्यामुळे. परंतु ज्ञानोबारायाने दृष्टांत दिला. ही ज्ञानोबाराय म्हणतात ही भिन्न भिन्न प्राणी मात्र समाज आपल्या समोर येणं राहणं दिसणं हे स्वाभाविक आहे. यांची नामे ही अनाने, अनारिशे वर्तने, वेश ही शिनाने आगवे यांची. ह्या जी प्राणी मात्र दिसतात ना, प्रत्येकाची नावही वेगळीच. अलीकडच्या काळात तर आणखी वेगळीच नाव. पूर्वी देवाचं नाव, संतांचं नाव. माणसाला हाक मारली तर खरं देवाच्या नावाने तो पवित्र होत असतो. पण देवाच्या नावाचं एवढं वावडं आपल्या ह्या विज्ञानाच्या काळात होऊ लागलं की ती माणसं असं ज्याच्यात देवाचंही नाव येणार नाही आणि शिवाचंही नाव येणार नाही, संतांचा तर संबंधच येणार नाही, अशी दखल घेऊन नाव ठेवण्याचा प्रयत्न. आणि मुलाचं नाव आणि
हा घराच्या बाहेर पडल्यावर संध्याकाळपर्यंत कुठून तरी कुणाचं काहीतरी उचलून आणील. विठ्ठल हरी विठ्ठल ही अनाने कोणते बरेचसे दृष्टांत बरेचसे उदाहरणं त्यावर आहे. काय अनारिशे वर्तने वागणं, एखाद्याचं वागणं म्हणजे नम्रता, लोटीजे का काठी पडली जैशी. एखाद्याचं काठीप्रमाणे दंडवत दंडा तरी त्याच्या उलट त्याच घरातला त्याचाच भाऊ अति उद्धट लाटण्याची जात. लाटणं ज्ञानवरेनेच म्हटलं, जो लाटणे ऐसा न लवे. ही ओळी वाचली तेव्हा माझ्याही पुढे आलं की ह्या माऊलींचं ह्या लाटण्याकडे कसं काय गेलं. हे लाटणंच का निवडलं उद्धट माणसं करत. तर त्या लाटण्याचा आकार मोठा गमतीचा असतो. त्याच्या दोन्ही बाजू अगदी निमुळत्या असतात, बारीक असतात आणि मध्या भागात गट्टू असतो असं जाड. तसं ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची बाजू बारीक, भक्तीची बाजू बारीक, म्हणजे अहंकाराचाच गट्टू मोठ्यापणाला दाडा प्रकारचा असतो. त्यामुळे तो मोडणं शक्य, वाकणं शक्यच नाही. अनारिशे वर्तने आणि वेशांच्या बाबतीत वेश ही शिनाने आगवे यांची. वयस्कर माणसाचा वेश वेगळा, तरुणांचा वेश वेगळा, लहान मुलाधिकांचा वेगळा. अलीकडच्या काळात तर फारच वेश बदल, वेशांतर. अलीकडे घरातील वेश वेगळा, असं घरात मनुष्य राहायचं झाला तर त्याचा वेश वेगळा, तोच बाहेर पडायचा तर त्याचा वेश वेगळा. मग स्त्री असो पुरुष असो, माणसं घराच्या बाहेर पडायचं असलं की असा वेश सुंदर करतात, सगळ्या जगाने हटकून आपल्याकडे पाहत. अशी काळजी घेऊनच. आणि तेच माणसं घरात आले की पुन्हा तो पहिला वेश बदलून टाकताना असा वेश घालतात की घरातल्या माणसाने बिहून पळून जावं यांना पाहुणा. विठ्ठला आपल्या रवळगाव सारख्या गावामध्ये हा कवळ घेणं उचित होणारच नाही. नाहीतर शहरी वातावरणात तर आता पोशाखाच्या बाबतीत, वेशाच्या बाबतीमध्ये किती विचित्र प्रकार. समजूनच येत नाही मुलगा आहे की मुलगी आहे. कुठेतरी कथा कीर्तनामध्ये ते समोर बसलेले मुलगा गडबड करू लागला. उगा मी म्हटलं, ए मुला जरा गप्प बस, बोलू नको. त्याच्या शेजारची एक व्यक्ती होती, अहो असं काय बोलतो, तो मुलगा नाहीये मुलगी आहे. मी म्हटलं मला पोशाखामुळे ही माझी गडबड झाली. कपडे कसे दिसले मुलासारखे. आपण वडील का तिचे? ती म्हटली नाही नाही मी तिची आई आहे. विठ्ठला ऐसे देखोनी किरती भेद सुशीहन पोटी तरी जन्माची आपुटी न लहा शिरी हो. केवढी मोठी भीती दाखवली ज्ञानोबांनी. आणि ही मराठी मायबोलीतली अक्षर असली ते खरे हा उपनिषदातील मंत्र आहे. उपनिषदाने देखील या प्रकृतीवर विकृती येऊ देऊ नका असा अट्टहासाने सांगितलेला प्रकार. मृत्योस मृत्युमाप्नोति इह नानेव पश्यति. जो या जगामध्ये असं भेदमूलक जगत पाहताना भेद पाहतो त्याला मरण्याकरता मरावं लागत नाही, तो जिवंत असतानाच मरतो. विठ्ठला हेच मरण आहे. मुद्दा सांगू का तुम्हाला? आता अंतिम चिंतन बोलायचा प्रयत्न करू. आपल्याला जे मरण 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 म्हणून म्हणतात ना, ते मरण म्हणजे खरंच चौघाच्या खांद्यावर जाणं हे मरण नाही. आपण
आपण ज्ञानेश्वरी वाचणारीच मंडळी आहात. चौघाच्या खांद्यावर हे मरण नाही, याला मरण म्हटलंही नाही, तो बदल आहे. जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन, तो बदल केला, कपडे बदलले, फक्त शरीर तेच आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे दिवसातून अनेक कपडे बदलले अथवा दररोज कपडे बदलले तरी शरीर बदलत नाही. त्याप्रमाणे शरीराचे सदरे बदलले तरी आत्मा बदलत नाही. विठ्ठला म्हणून ते मरण नव्हे, मरण हे आहे अखंड, अफूट, अभिन्न, अभेद रूप जगतामध्ये भेदानी भेददृष्टी घेऊन वावरणे. हा मृत्यू आहे. आणि खरं जिवंत पण ते आहे. सजीवती या पश्यती सपश्यती, असं जो पाहतो तो खऱ्या अर्थाने पाहतो. विठ्ठला हा आभाषिक म्हणा, तात्कालिक म्हणा, आलेला भेद मोडायचा आहे आणि पुन्हा जनतेमध्ये अभेद एक प्रकारचा आणायचा आहे. आणि त्या अभेदाची नांदी हे वैष्णवांचे मेळावे आहेत. विठ्ठला आणि या वैष्णवांच्या नांदी रूप नदीचा मूळ स्रोत मिळविली मांदी वैष्णव. कुणी दिली ही प्रेरणा, कुठून आला हा स्रोत? जयाची द्वारी सोन्याचा पिंप, जयाची द्वारी सोन्याचा पिंप, सोन्याचा पिंप, ऐसे बळ रेडा बोले अंगी, ऐसे बळ रेडा बोले त्याच प्रेरणा स्रोताचं स्तवन करणारा जगद्गुरु तुकोबारायचा हा अभिमान. याची अगोदरची भूमी जगद्गुरु तुकोबारायच्या चरित्रात फार सुंदर रीतीने दिलेली. वर्णन ज्ञानराज माऊलीचं आहे. ते अत्यंत विनम्र भावाने सश्रद्ध अंतःकरणाने करणारे जगद्गुरु तुकोबार आणि ही अक्षर ऐकणारा एक धरणेकरी ब्राह्मण आहे. विठ्ठला अशा महत्वाकांक्षा माणसाच्या मनामध्ये निर्माण होत. संपत्ती असावी, संतती ही असावी, सोयरेधारी चांगलीच मिळावी, सगळ्या बाजूने कीर्ती ही प्राप्त व्हावी, म्हणजेच मानही मिळावा, धनही मिळावं. पण अशा सगळ्याच गोष्टी एकाला मिळाव्याशा जर वाटल्या तर अशी माणसं मग प्रयत्न करत नाही, ते प्रसादाच्या मागे लागतात. विठ्ठला माझं वाक्य बहुतेकांच्या धनी आलं. एक 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 वस्तू मिळवायची तर प्रयत्नाने मिळवी,
पण सगळं एकदाच मिळवायचं असेल तर सत्यनारायणच केलं. ते सत्यनारायण बघा कशी गंमत असते. त्या पिढ्यानपिढ्यामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये 4-2 वर्षाने हा सत्यनारायण, आणि काहीतरी कार्य घडलंय म्हणून तो सत्यनारायण. तास अर्ध्या तासाचा पती पत्नीनेच करायचा, 5-50 रुपयाच्या खर्चात उरकायचा तो कार्यक्रम. मला वाटतं त्या सत्यनारायणाला ज्या सुपाऱ्या असतात ना, त्या सत्यनारायणासाठीच जन्माला आलेल्या सुपाऱ्या एक प्रकारच्या असतात. अवतार तुम्हा धराया कारा घातला, त्या खाण्याच्या उपयोगाचे नाही. दुकानदाराकडे गेल्यानंतर विचारलं सुपारी आहे का, तो सरळ विचारतो खायची पाहिजे का देवाची. म्हटलं खायची सुपारी 2 रुपयाला येत, आणि ही देवाची 2 रुपयाच्या ओंजळ भरून त्यांच्यात कसंच तेवढा असतो. त्या सर्व सुपाऱ्या वापरायच्या, शिळी पिवळी पानं वापरायची ती त्या कलशात, आणि एकदाच सगळं मिळवायचं हे. आणि मग पोथी सुरुवात होण्याच्या अगोदर संकल्प असतो तो, अस्माकम सकल कुटुंबाना, जेवढे सुटकाचे अधिकारी असतील तेवढ्यांचं सगळ्यांचं उरकायचं या दोघांनीचा. सकल कुटुंबाना इह जन्मानी जन्मांतरेषु, म्हणजे या जन्मात भलं झालं पाहिजे आणि पुन्हा पुढच्या जन्मात अप्राप्त वस्तू प्राप्त्यर्थम, पुन्हा प्राप्त वस्तू रक्षणार्थम, द्विपाद घरातील, चतुष्पाद खळ्यातील, सहितानाम आयुर आरोग्य क्षेम स्थैर्य प्राप्त्यर्थम ईशपूजनम अहंकरीश. हे अनेक गोष्टी एकाला मिळवायचा प्रयत्न झाला की तेव्हा देव सुचत असतो. विठ्ठला म्हणून हा धरणेकरी याला एकाच वेळी सगळं मिळवावं असं वाटलं, आणि म्हणून माऊलींच्या समाधी समोर हा धरणच धरून बसला की माऊली तुमच्याशिवाय आता एवढं कोणीही देऊ शकत, तेवढं कोणी देऊ शकत. देवाच्या मार्गावर, परमार्थ मार्गावर शंका व्यक्त करावी असा खरोखर प्रकार धार्मिक विश्वामध्ये जरूर घडतो. विठ्ठला विठ्ठला, ही काय श्रद्धा आहे का असा सरळ प्रश्न आहे. आणि म्हणून तार्किक बुद्धिवादी लोकांना श्रद्धेच्या विश्वामध्ये डोकं घालावं लागावं अशी काही कृती धार्मिक लोकांकडूनच घडते. विठ्ठला विठ्ठला, हो कळलं. हे सगळं मिळवण्याकरता म्हणजे अनेक थोडेसे आज आपलं पारमार्थिक मन, समाजातलं मन ज्या गोंधळाने गोंधळलेलं आहे त्या प्रश्नांना छेद देणारे अनेक प्रसंग माझ्या आजच्या सगळ्या कार्यक्रमात आहे. वस्तुतः ती ज्यांना घेता येणं आणि कळणं शक्य आहे त्यांनीच ते बघायचं. विठ्ठला विठ्ठला, परम पवित्र असलेलं श्रद्धेचं निर्मळ जीवन पण या सकाम भावनेने अत्यंत गढूळ करून टाकलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला, एकदम गढूळ झालं ते, अतिशय गढूळ आहे. निखळ सांसारिक जीवनापेक्षा परमार्थ जीवनामध्ये जेवढा गढूळपणा दिसायला लागला धार्मिक विश्वामध्ये तेवढा अन्य कुठे दिसत नाही. आणि म्हणून याच्याविषयी, याच्यावर आक्रमण, याच्यावर काही प्रसंग येणं ही गोष्ट सुद्धा स्वाभाविक आहे. विठ्ठला विठ्ठला, साधू संतांनी ज्या डोळसपणाने परमार्थ केला त्या साधू संतांचं मार्गदर्शन शेकडो वर्ष समाज घेत आलेला आहे. आणि आजचा समाज जो परमार्थ करतो त्याच्या परमार्थाविषयी तोच समाज शंका घेतो आहे. हा फक्त
श्रद्धा किंवा धर्माचा प्रश्न नाही, निर्मळ आणि गढूळपणाचा प्रश्न आहे. विठ्ठल म्हणून सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा. शब्दाची उत्तर आहेत त्याच्या. प्रबुद्ध प्रकर्षेन बुद्धिमान अर्जुनाला हे विशेषण देऊन सात्विक श्रद्धेचं जतन करणं हे प्रबुद्धाचं काम आहे. त्या श्रद्धेला श्रद्धांत म्हणून विचार करत बसणं हे निर्बुद्धाचं काम आहे. विठ्ठल धर्मे करायपुरता विषय सांगायचा. हा जयाची द्वारी सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. माऊलींचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. पण याचं जे निमित्त आहे ते मोठं गमतीच. हे का काय करावं लागलं वर्णन, तर माऊलीकडे आलेला धरणेकरी हे सगळं मागण्या करतात. जसा शंकराचार्यांना एकाची भेट झाली होती. एका माणसाला वयस्कर जीवनामध्ये विद्वान व्हावंसं वाटलं. त्याने पाहिलं विद्वत्तेला चौकडे मान असतो, विद्वान सर्वत्र पूज्यते. त्यामुळे हे त्याच्या 60 वर्षाच्या नंतर लक्षात आलं. आणि तो मनुष्य मग संस्कृत शिकण्याला त्यांनी सुरुवात केली. आणि आचार्यांच्या पुढे तो आल्यानंतर आचार्यांनी नेहमी कृपाळू भावाने विचारलं की आपण काय करता. त्यावेळी मी संस्कृत शिकतो. तो जो शिकत होता तेव्हा बोलण्याकरता जीभ हलण्याच्या ऐवजी त्याची मान हलत होती. डगडग डगडग म्हातारपणात मान हलते म्हणतात ना माणसाची, अशी हलते. खरं म्हणजे हलते म्हणजे कबुली देते. ती मान हलते म्हणजे काय करते, कबुली देते की एवढा मनुष्य देह मिळाला होता पण सत्संगती केली नाही, दान धर्म केला नाही, कुणाची घेतलेले पैसे परत दिले नाही. आता पुढच्या जन्मात माझं काही बरं होणार, ही सगळी कबुली असते त्याच्यात. कुठेतरी मी असं सांगितलं दुसऱ्या दिवशी एक माऊली दर्शनाला, ते म्हणजे महाराज तुम्ही ते रात्री मानेचं सांगितलं खरं, पण आम्ही आमच्या ज्या महिला बाया त्या म्हाताऱ्या जर पाहिल्या वयस्कर तर त्यांची मान हलते, पण तुम्ही म्हटले तशी नाही हलत, ती अशी नाही हलत. त्यांच्या मानेचा प्रकार वेगळा असतो, असा पुढे मागे पुढे असतो, अशी हलते, अशी अशी मान पुढे. कारण सगळं आयुष्य नवऱ्याला हे आणा ते आणा ते आणा ते आणा असं करण्यात गेल्यामुळे मानीला तीच सवय लागली. विठ्ठल मान हलत तो संस्कृतचे पाढे वाचत होता. भगवत पूज्यपाद शंकराचार्याने त्याला सांगावं लागलं की अरे ह्या वयात असं ते नको करू. भज गोविंदम भज गोविंदम मूड नाही नाही लक्षती डुकरू हे करणे. विठ्ठला हा 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 हे करणं उपयोगाचं नाही. हा धरणेकरी हे सगळंच ऐहिक पारलौकिक ऐश्वर्य मला प्राप्त व्हावं आणि हे देवाच्या भक्तीशिवाय प्राप्त होणार नाही याकरता ज्ञानदेवाच्या द्वारामध्ये येऊन बसलेला हा धरणेकरी. विठ्ठला संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलीची समाधी ही काही मढ्या मुर्द्याची समाधी नाही. तशी आपल्या देशामध्ये समाधी स्थान फार आहे. मला वाटतं जवळपास इथूनच गोदावरीचं तीर आहे. त्यामुळे गोदावरीच्या तीराला प्रत्येक गावामध्ये जवळजवळ अनेक साधूंच्या काय आहेत समाधी आहेत. सगळ्या देशातले साधू मरायला महाराष्ट्रात आलेले. विठ्ठल त्यांना जेव्हा देह सोडावासा वाटला तेव्हा त्यांना महाराष्ट्रामध्ये गोदा तीर आहे. आपण थोडं सूक्ष्म निरीक्षण करा.
ज्या गावाला ज्या साधूंच्या समाधी आहेत ती साधू त्या गावची नाहीतच, कुठून आलेले आहेत हा पत्ता त्या गावालाही नाही. विठ्ठला आणि अशा समाधी आहेत, पण त्या केव्हा मृत झाले, प्राणोत्क्रमण झालं, मग समाधी दिली. तशी ज्ञानराज माऊलीची समाधी ही दिलेली समाधी नाही, त्यांची बांधलेली ही समाधी नाही, ती ज्ञानराज माऊलीने स्वतः स्वेच्छेने घेतलेली समाधी. ज्ञानदेवे घेतले हृदय धरून या ध्यान, हृदय काय समाधी बैसला निर्वाण. मोठे दोन चमत्कार आहेत. एक स्वेच्छेने समाधिस्थ होतोय, बसतोय, आणि एक प्रभूच्या इच्छेने विमानात बसून वैकुंठाला जातो. आणि या मृत्यू लोकांमध्ये घडलेल्या या दोन महान घटना महाराष्ट्रात आहे. आणि म्हणूनही कदाचित या जगात महाराष्ट्र हा महाशब्द एवढ्याच प्रांताला लागलेला आहे. विठ्ठला महान आश्चर्य घडली. दोघांचंही निर्याण हे आश्चर्यकारक. आणि म्हणून या दोघांची म्हणजे दोन संतांची नावं मानव जातीचा महामंत्र असा ठरला उद्धाराचा. आणि ही दोन नावे अलीकडच्याच काळात कुठून तरी ऐकतोय की विलग करण्याचा, वेगळी करण्याचा प्रयत्न चालू आहे, सांगितला जात आहे. अमृत असलेली गोष्ट जी समाजाला संजीवनी आहे, समाजाला अमर करणारी आहे, त्यातच विष कालवण्याचा हा प्रयत्न. विठ्ठला हा मुद्दा सांगायचा, आपण तोडायचा प्रयत्न करा. त्यांनी किती जोडलंय. माऊलीच्या महाद्वारात आलेला धरणे करी, माऊलीच दृष्टांत देऊन जगद्गुरु तुकोबाराकडे पाठवत. हे त्यांचं नातं आहे, तोडणारे आपण कोण. विठ्ठला हा इतिहास ज्यांना ज्ञात नसतो ते नुसत्या नावाकडे पाहत आणि नावापुरताच विचार करणारी ही मंडळी. नावाचा विचार. ज्ञानदेव तुकाराम एकत्र कशाला, त्याच्याऐवजी दुसरे शब्द घाला. ज्ञानदेव गाळा, आणखी नाथ महाराज, प्रकाश महाराज म्हणते मग अशी नाथ महाराजांना गाळा, निळोबारायांना पुन्हा गाळा, जे 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 ब्राह्मण जातीतून असतील ती नावच गाळा. आपल्या वृत्तीचं विष तिकडे पसरण्याचा आणि फेकण्याचा हा प्रयत्न, ते अमृतच आहे. विठ्ठला आणि मला वाटतं इथे दोन्ही गोष्टीचा समन्वय. ज्ञानोबारायांनी हा धरणेकरी बहुमानाने तुकोबाराकडे पाठवा की बाबा सध्या मी थांबलेलो आहे, पण जगत कल्याणाचं कार्य करण्याकरता हयात असलेले तुकोबाराय ते कोर्ट चालू आहे, तू तिथे जा. माऊलींना जगद्गुरु तुकोबारांनाही जगासमोर आणायचं होतं, जगालाही तुकोबारायचा लाभ करून द्यायचा होता. विठ्ठल त्या काळामध्ये स्वतःची प्रसिद्धीच स्वतः करण्याची माध्यमं नव्हती. आजचा काळ वेगळा आहे की ज्याची त्याची प्रसिद्धी ज्याची त्याने करून, आणि ते डिजिटल बोर्डाचं काय वरदान आहे बघ. बोर्ड, एका बोर्डामध्ये किती फोटो असतात पत्ताच लागत नाही त्या लोकांचे. जिथे तिथे ते असे एकत्र केलेले असतात. कुणाचा उभा तर कुणाचा बसलेला, झोपलेली दिसत नाहीत अजून कुठेतरी. विठ्ठला हा हा हा
असा येथे होता की त्या काळामध्ये जगत उपयोगी असलेलं जीवनही दुसऱ्याने प्रकाशित करावं लागत होतं. नियम आहे, कारण ज्याचा तो ज्याची त्याची प्रसिद्धी करणार. माझ्याजवळ काय आहे, मी केवढा आहे असे सांगतील तर ते तुकोबा राहायच कसले. विठ्ठला विठ्ठल. जगाने जरी बहुमान दिला तरी स्वतः नो हे दास याशी काय करू आता, तू हे सकळ जाण आता. या वृत्तीची समाज उपयोगी असलेलं जीवन समाजापासून एखाद्या झाकलेल्या रत्नाप्रमाणे झाकलेलं असत. तशी आपली संत मांदी आली आहे. पण समाधीत राहूनही जगत कल्याणाची कळकळ बाळगणारे ज्ञानोबा आहे तुकोबारासारख्या या झाकलेल्या रत्नांना त्यांची आभा, त्यांची प्रभा समाजाच्या समोर फाकली पाहिजे याकरता प्रयत्न करतायत. विठ्ठला विठ्ठल. आणि याकरता या धर्मेकराचं निमित्त साधून तू तेथे जा. देहूला पाठवलं. काही काळ थांबला असता तर शक्यतो पंतप्रधान झाला असता. विठ्ठला विठ्ठला. हा हा कशाला सोडलंस तू? काय उणे, काय कमी आहे तेथे आणि काय काय कमी नाही हे सांगण्याकरताच हा समग्र अभंग आहे. त्यातल्या पहिल्या कडव्यात माऊलींची संपत्ती जगद्गुरु तुकोबाराय वर्णन कर. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पहिल्या कडव्यात संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींची संपत्ती, समृद्धी किंवा ऐश्वर्य ज्याला, ज्यांच्या दरवाजामध्ये सोन्याचाच पिंपळ आहे. जर तुला कदाचित धनच हवं असेल तर, कारण हा जो धर्मेकरी होता हा धनाचं धरणं, मानाचं धरणं, ज्ञानाचं धरणं धरून बसलेलं, शक्तीचं धरणं. मग अशी मी बोललो ना, याला सर्वच हवं होतं एका. आणि जाता जाता हा एक निक्षेप मला सांगून ठेवायचा आहे की ज्ञानोबारायादी संतांची थोर मन बघायची की धर्मे करायची, संकुचित वृत्ती बघायची, हे समाजाने आपल्याकरता ठरवायचं. विठ्ठला
शकते. ह्या विकृती समाजात सर्व स्थितीवर आहे. पण व्यापकत्व, विशाल औदार्य, उदार वृत्ती ही प्रकृती आहे, स्वभावच आहे. पण संकुचितपणा ही एक विकृती आहे. विकृतीचं उदाहरण धर्मेकरी आहे आणि संस्कृतीचं उदाहरण ज्ञानोबा आहे. विठ्ठला तस एवढा मोठा गोड अमृतासारखा उपदेश केला. 11 अभंग लिहिले याच्याकरता. त्याच्यात सर्व प्रकारचा उपदेश केला. पण या धर्मेकार्यामध्ये पुन्हा ती एक निकृष्ट कनिष्ठ वृत्ती जागृत झाली की शूद्राच्या मुखातून हा उपदेश काय कामाचा, हा उपदेश आपल्या काय कामाचा. म्हणून दिलेले ते 11 अभंग म्हणजे मग माणसं इथे बोट ठेवतात, बघा ही वृत्ती कशी आहे. पण समाधीतून ज्ञानोबा तुकोबाराकडे पाठवतात, ही वृत्ती कुठे आहे. विठ्ठला ही वृत्ती आहे. देवाचे उचित 11 अभंग महाफळ त्याग करून, महाफळ त्याग करून तुकोबारांनी ते 11 अभंग आणि नारळाचा प्रसाद त्याच्या हातात दिला. माऊलीनेच तुला माझ्याकडे पाठवलं म्हणून मी तुला हे. पण तिथे त्याची निकृष्ट वृत्ती जागी झाली आणि ते अभंग तिथे सोडले, ते नारळ तिथे टाकलं त्याने. प्राचीन संतांच्या वाङ्मयाचं वाटोळं केलंय. विठ्ठला म्हणजे समाप्त केलं हे आपणच. हे वाचायचे नाही, ते वाचायचे, हाच मुख्य, तोच मुख्य. त्याचा परिणाम चांगले चांगले गाथे सुद्धा दृष्टीच्या आड झाले. या संत बहिणाबाईचा गाथा जर जगामध्ये प्रसृत असता, वारकऱ्याने तो जिवंत ठेवला असता, तर आज महिलाकडून, माता भगिनीकडून जशी घरं फुटतात, वेगळे होतात, तेवढे झाले नसते, तेवढे भांडणं झाले नसते. एवढं प्रबोधन बहिणाबाईंनी जगाला केलं. त्या ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या आणि तुकोबारायचं शिष्यत्व पत्करलेलं. विठ्ठला निळोबारांनी तेच नुकतीच ज्यांची यात्रा पार झाली ते श्री संत शंकर स्वामी हे निळोबारायचे शिष्य, तेही या संप्रदायातच अशा रीतीने आले. तेव्हा ब्राह्मण ब्राह्मणेतर अशा रिकाचे वाद विवाद निर्माण करून समाजाच्या पुन्हा चिरखड्या ओढणं आणि आपण पुन्हा भिन्नात जाणं हे कोणाच्याही भल्याचं नाही. विठ्ठला एक वाटतंय जाता जाता अन्य धर्मीय लोकांना नाव ठेवलं जात. अन्य धर्मातल्या आपल्या धर्माच्या विरोधी आहेत. आता देवजाने विरोधी आहेत का वेगळे आहेत, पण आज असं म्हणायची पाळी आली की परधर्मीयापेक्षा स्वधर्मीयच लोक स्वधर्माचा अधिक उच्छेद करत आहेत. विठ्ठला अगदी संप्रदायापुरतही बोलायचं झालं तर संप्रदायावर जे आघात चाललेले आहेत वेगवेगळे, फार मोठे आघात आहेत. परपंथीयाचे आहेत, परप्रांतीयाचे आहेत. पण त्या आघातापेक्षाही स्वसंप्रदायामध्ये असलेल्या मंडळींचे आघात मोठे आहेत. विठ्ठला असो. तेव्हा या फार मोठ्या विकृतीमध्ये सुद्धा आपण निराश होण्याचं कारण नाही. यामध्ये सुद्धा संस्कृती आहे. विठ्ठला विठ्ठला सर्व म्हणा माता भगिनीसह जन राम 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 गोप राम कुल राम 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 शिव राम राम कन्या राम 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 पुत्र राम राम पती राम राम राम
सत्पती राम हरता राम 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 हरता राम राम हरता राम 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 भोगता राम राम. मोठा बंगला दिला, त्या बंगल्यात राहायला माणसंच नाही. भूतासारखे ते दोघच नाचत असतात, नवरा आणि बायको ते भूताच्या. त्यामुळे चोरांना नक्की शंका वाटते की इथे काहीतरी आहे. तुका म्हणे येथे काहीतरी आहे. विठ्ठला विठ्ठला घर सोन्याचं असणं चांगलं असणं वेगळं. एवढी सामर्थ्य आहे, एवढी शक्ती आहे. रेड्याकडून बोलवलं. यापेक्षा ज्ञानराज माऊलीची या जीवनातील उदात्त भावना. रेड्याकडून बोलवलं. मी तू नुसतं बोलला असतं तरी चमत्कार ठरला असतो. रेडा बोलला. कसं बोलला? तुम्ही आम्ही जसं बोलतो तसं बोलला असतं तरी चमत्कार. पण नुसता एकतर बोलवण्यामध्ये कोण बोलवला? रेडा. आणि रेड्याकडून सुद्धा काय बोलवलं? रेड्यामुखी ज्या वेदाच्या बाबतीमध्ये असा आग्रह धरला गेला, जे कानी लागला तीही वर्णाच्या. जरा थोडस बोलून जातो. माऊलीच्या मनामध्ये थोडा हा रागच होता वेदाच्या बाबतीत. वेद संपन्न होय ठाई परिकल्पना ऐसा आन नाही, जे कानी लागला तीही वर्णाची. श्री शूद्रादिका अबोला धरून ठेला माय. त्या वेदाला एवढं आवरून बसलेली ही माणसं ज्ञानोबाराने धाड दिशी तो वेद रेड्याच्या मुखातून काढला. थोडस विक्षेपाण्याचं चिंतन करता येण्यासारखं ते मुद्दाम करायचं नाही आपल्याला. पण रेड्याच्या मुखातून वेद. एक तर तो रेडा. असं म्हणतात सगळ्या प्राण्यामध्ये निर्बुद्ध प्राणी म्हणून जर कोण असेल तर जसे प्रत्येक प्राण्याचं वैशिष्ट्य आहे. कुरूप प्राणी आणि सुरुवातीचे वर्णन. विद्रूप अथवा कुरूप प्राण्याचे नाव सांगा असं विद्यार्थ्याला जर प्रश्न आला तर कोणता प्राणी पुढे? तो उंटासारखा. उंटासारखा कुरूप नाही प्राणी. हत्तीसारखा मोठा नाही प्राणी. आणि रेड्यासारखा निर्बुद्ध नाही. महान कठीणच निर्बुद्धता त्याची. आमचे गुरुवरे मामासाहेब दांडेकर म्हणत असत, कळत गाडी चालवत असताना हे ड्रायव्हर लोक समोरून जर कोणी आलं, पाणी आला, माणसं आले तर हॉर्न देतात. पण तो ड्रायव्हर सुद्धा देवाला नमस्कार करताना करतो दिवसभर कोणी पुढे येऊ देत. पण एवढा महात्मा सोड. रेडा जर समोर आला त्याला जर हॉर्न वाजवलं तर तो आवाज घेऊन सरकेल का बाजूला? त्याचे तो अधिक पाय पक्के करतो. आरटीओ दुसरा असा निर्बुद्ध प्राणी असेल तो असतो. विनोदाने मी म्हणत असतो की त्या 100 गायीमध्ये एखादं वासरू तिला पिण्याकरता दूध काढण्याकरता जर सोडलं तर 100 गायी असल्या तरी ते वासरू नेमकं आपल्या आईला जाऊन भेटतं. पण हे म्हशीचं दूध त्या दुधावर वाढलेलं ते पारुडू म्हणतात. त्याला वासरू नाही म्हणत. म्हशीचं ते पारुडू, गाईचं ते वासरू, कुत्र्या मांजराचं पिल्लू. विठ्ठला विठ्ठला. ते पारुडू 10च म्हशी बांधलेल्या असू द्या, तिला जर संध्याकाळी दूध काढायच्या वेळी पिण्याकरता सोडलं तर नेमकं आईला जाऊन भेटेल का? म्हशीच्या दुधाने बुद्धिमान झालेलं ते नेमके गायला नाही आपलं आपल्या आईच्या पर्यंत जात नाही. ते पहिल्या म्हशीपासून सुरुवात करत, पहिल्या म्हशीच्या काशीत तोंड घालतात. तिने लाथ मारली मग ठरवतो कदाचित दुसरी आई असेल. दुसरं स्टेशन तिथे तोंड घालतात, पुन्हा ती लाथ मारते, मग पुढे शेवटी जी म्हैस लाथ मारणार नाही ती हिची आई, या पारडाची आई असं ठरवलं. इतकं निर्बुद्ध प्राणी. विठ्ठला विठ्ठला.
आणखी पुढचा तो विनोद फारच नेला तर आणखी विचित्र होईल. ते पारुडू काही तर इतके बुद्धिमान असत ते म्हशीपर्यंत जात नाही, सोडणाऱ्यालाच ढुसणं द्यायची तयारी असते. विठाला विठाला पण अशाही रेड्याच्या मुखातून रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, यापेक्षा शक्तिपात करण्याचं बळ आणि सामर्थ्य आणि औदार्य दोन गोष्टी येतात. रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी असलेला पण त्याच्यावर शक्तिपात हे असो. ठेवा जयावरी झळके हा पद्मकर माथा पालखे तो जीवची परी तुके महेशीशी. रेडा कसा बोलला, रेडा कसा बोलला, रेडा असा अजून संशोधन करणारी मंडळीचा विश्वास नाही बसत. काहींनी तर असं संशोधन केलं की तो रेडा बोललाच नाही त्यावेळेला. रेडा कसा बोलू शकेल म्हणतात. हे कसं शक्य आहे, तो रेडा बोलणं कसं शक्य आहे असं या रेड्यांना वाटतं. विठाला विठाला तो रेडाच बोलला नाही म्हणतात. ते म्हणतात पैठणला त्या काळात रेडे या आडनावाचे ग्रहस्थ होते. बुद्धिमान प्राय स्वामी विवेकानंद म्हणत असत हा भारत देश आपला जिवंत माणसाचा देश. ज्याला स्वतंत्र मत तयार करतं तर त्याला जिवंत माणूस म्हणावं. विठ्ठला विठ्ठला अंगी ऐसे बळ रेडा बोले. रेडा देखील वेद बोलू शकतो. मौलीचं सामर्थ्य आहे. श्रीमंती तर आहेच पण सामर्थ्यही आहे. तुकोबर म्हणतात धरणेकऱ्याला बाबा कशाला ती जागा सोडलीस. अरे त्यांनी मनात आणलं असतं तर तुला काहीही देऊन ठेवलं असतं. विठ्ठल विठ्ठल करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय करील ते काय नोहे महाराज, करील ते काय. परिपाहे बीज शुद्ध आहे. बाबा तुला इकडे पाठवलंय ते तर करण्याकरता समर्थच आहे. एवढंच आहे तुझी दृष्टी, तुझा दृष्टिकोन, तुझा विचार कसा आहे एवढं ते पाहणार. परिपाहे बीज शुद्ध अंगी. सर्व करता सर्व करतात पण ते पाहत. आणि वर झाली संपत्ती, आता झालं सामर्थ्य. पण संपत्ती आणि सामर्थ्य असून कृपण नाही तर उदारही तेवढेच. जयाने खातली जयाने उदारही तितकेच. मिळविली मांदी हे झालं संघटन. औदार्य म्हणून चार गोष्टी आहेत. संपत्ती, सामर्थ्य, कळलं, औदार्य आणि संघटन कौशल्य. विठ्ठला माऊलीने आपल्या भोवती एक गोड अशा रीतीची प्रभावच निर्माण केली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. सगळ्याच गुणांनी संपन्न असले
असल्यामुळे ज्ञानोबारांच्या ठिकाणी असं काय कमी होतं की तू त्यांना सोडून माझ्याकडे या. तुका म्हणते शेवटी संतांच्या जीवनामध्ये विशेष जर काही असेल तर सुखा का येऊ नये. संसारातली अडचण एवढीच आहे, तिथे सगळं मिळतं पण सुख मिळत नाही. आणि संतांच्या जीवनात सुखा एवढाच आहे की बाकीचं काही मिळत नसलं तरी सुख मिळाल्याशिवाय सुखाशी चढावा जयाची असणे सेवा समाप्त होते. यावर थोडीशी प्रश्न होते पण उशीरच बराच झालेला आहे. सोन्याचा पिंपळ हा कसा असू शकतो? वाच्यार्थाने हा सुवर्ण पिंपळ घ्यायचा की लक्षार्थाने एक प्रकारचा घ्यायचा? आपल्या जुन्या जाणत्या पूर्वजांनी याची फोड करून सांगितला गेला. पिंपळ नाम वृक्ष तो आपण संसाराला सुद्धा म्हणतो. आपण सगळे सुवर्ण आपल्या पिंपळाच्या खालची माणसं आहोत. श्व म्हणजे उखा, त्यात अश्वत्थ असं म्हणतात. तेव्हा तो पिंपळ आणि संसार तत्वज्ञानामध्ये जगत संसार हाही पिंपळाच्या वृक्षासारखा आहे आणि तो सोन्याचा आहे. त्याचा खरा अर्थ सुखाचा आहे. विठ्ठला विठ्ठला. दुसरा संबंध नाही. आकार भेद असू द्या, आकार भेद असेल पण स्वरूप एक आहे. त्या भोपळ्याच्या वेलाला भोपळे येतात, बरोबर आहे. भोपळ्याच्या वेलाला आलेले भोपळे सगळे सारखे असतात का? काही भोपळे एकाची जीवी फळे तुंबिनी. इकडे लक्ष द्यावं, मध्ये काय समोरच वेगळं करतात. तेव्हा मुद्दा काय होता की एकाच जीवी फळे तुंबिनी. काही भोपळ्याची ती वेल किंवा त्याची जी फळं लांबच ना अगदी सरळ, काही अशी धनुष्याच्या आकाराची, काही ते एकदम गोल रूप धारण करतो तो भोपळा. सुशिक्षित जोडपं भाजी बाजारात गे, मामासाहेब सांगायचे दृष्टांत. योगाने त्या भोपळ्याच्या पाठीजवळ उभं राहिलं. ही जोडपं भाजी बाजारात गेलं भोपळ्याचं कारण अलीकडे असं एकटं दुखतं जात नाहीत माणसं बाजारात सुद्धा. बाई सुद्धा त्याला एकट्याला बाजाराला जाऊ देते. पुन्हा हे परत ना आलं तर विठ्ठल विठ्ठल बाजारात गेलं तर ते ती बरोबर जात. आणि दुसरं एक कारण आहे की जो भाजीपाल्याचा ते बोजा आणायचा तो एकट्याला कसा येईल आजच्या ताकदीप्रमाणे. आज जी ताकद आहे माणसामध्ये, बाजाराची पिशवी सुद्धा एकटा आणू शकत नाही. याकरता हे दोघ जण गेले पाहिजे. हे दोघ थाटात जातात. दोघात पिशवी एकच असते. थोडासा बाजार त्याच्यात केला की ते पिशवी सुद्धा दोघांना पकडतात. ते दोन बंद असतात, ते एकाच्या हातात एक बंद एकाच्या. माझ्या तेव्हा लक्षात आलं की एका पिशवीला हे दोन बंद कशासाठी असतात. दोघांना धरता आलं पाहिजे. आता फक्त मागवून हाकलण्याची सोय लागते तिथे एवढा. तेव्हा गेलं ते जोडपं आणि ते पाठीजवळ उभं राहील. भोपळ्याची पाठी होती ती. भावही ठरला एवढ्यात ताशी द्यायची तशी. तेवढ्यामध्ये भाजी विकणाऱ्या बाईनं तो जो वाकडा भोपळा होता ना, तो भोपळा ताजव्यात टाकला तराजूमध्ये. ही सुशिक्षित बाई पदवीधर
तुला हो तू नका टाकू, वाकडा भोपळा आहे. का घशात कसा जाईल? तो भोपळा घशामध्ये कसं, आता तो जसा तो तसा जाणार होत का तो? दीर्घे, वक्त्रे, वर्तुळे, ज्ञानोबा फळं ही अनेक प्रकारची असली तरी भोपळा ही जात एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. तशी यांची नामे अनामे अनारिशे वर्तने स्त्रिया पुरुष बाल वृद्ध वेगवेगळे असे ना, पण एकच एक आत्मतत्व सर्वांमध्ये विलसत आहे. आणि असा विलास ज्याच्या अनुभवाला आला त्याच्या जीवनात सुखाला काय कमी आहे? तुका म्हणे तेथे सुखा काय उणे. सेवा समाप्त करतोय. एक जनजागृतीमध्ये मागत नाही पण सांगत जाण्याचं काम आम्ही ठरवलंय. पंढरपूर क्षेत्रात मातृपितृ सेवा शाळा मंदिर याची जाण हरिभक्तीपरायण शारंगधर महाराजाधिकांना आहेच. प्रयत्न करून आहे, घडेल न घडेल तो भाग वेगळा, पण त्या कार्याकरता सगळ्यांचंच लक्ष आता तिथे लागू लागलेलं आहे की ही वास्तू चांगल्या आणि पूर्ण स्वरूपात आता आपण लवकरात लवकर पाहिली पाहिजे. आणि म्हणून त्या चंद्रभागेच्या तीरावर आई वडिलांच्या नावाच्या शिळा देणगीदार चिरंजीवाच्या नावासह कोरून बसवण्याचं काम अगदी थोड्या दिवसांनी आता सुरुवात होत आहे. 3 मजली इमारतीमध्ये मातृपितृ सेवा शाळा लागणार आहे. 3000 शिळेपैकी जवळजवळ 2,500 शिळा आतापर्यंत मिळाल्या. 500-700 शेळ्यांचीच आता जागा शिल्लक आहे. एक तर दगडावर कोरून ही 3 नावं जन्मगाव आणि जिल्ह्यासह असावी आणि भविष्यामध्ये त्या घराण्यातील पिढ्याना पिढ्या पंढरपूरला गेल्यावर पिशवी टेकण्याची हक्काची जागा त्याची असावी हे धोरण ट्रस्टच्या द्वारा ठरलं गेलं. त्याची देणगी 5,100 रुपयाची अशा रीतीने आहे. आम्ही तर उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनापर्यंत आहोत इथे, पण तोपर्यंतही कदाचित काहींचा विचार झाला, नुसता संकल्प दिला नाव, मग पूर्तता जेव्हा करता येईल तेव्हा करा. आणि आमचा प्रवास चालू झाल्याच्या नंतर मागावून आपल्या मनात आलं तरी हरिभक्तीपरायण श्री शारंगधर महाराज यांना सांगितलं तर ते त्यांना दम पडणार नाही, फोन करूनच सांगतील की अण्णा आपल्या मंदिराकरता ही एक शाळा या ठिकाणी एक प्रकारची मिळालेली आहे. तेव्हा या दृष्टीने लक्ष राहू द्या आणि काम करण्याचा प्रयत्न करा. दुसरा भाग असा की त्याच्या जोडीला विष्णू सहस्रनामाचं मंदिर बांधलं जात आहे. विष्णूची 1000 नामे तीही सोनेरी अक्षरामध्ये दगडामध्ये कोरून त्या ठिकाणी राहणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक नामावर 1 प्रवचन अशी 1000 प्रवचनं लिहिण्याचं काम चालू आहे. त्यातली 3 शतकं प्रकाशित झाले आणि पुढील 7 शतकं बाकी आहे. 6 शतकं लिहून झालेत. आता लिखाणाने आम्ही 7व्या शतकात आता आहोत. वर्ष 6 महिन्यामध्ये ते काम प्रभू कृपेने पूर्ण होईल. तेही आपण घेण्याचा प्रयत्न करा. मागच्या वर्षामध्ये श्रीयुत हरिभक्तीपरायण श्री आगरकर महाराज यांनी बरोबर राहून कदाचित ठिकठिकाणी असे होणारे कार्यक्रम त्याच्या मनात आले की अण्णांच्या ह्या कार्यक्रमाच्या शिडी झाल्या पाहिजे, जागोजागी लोकांना पाहायला ऐकायला मिळायला पाहिजे. त्याने कष्टातून तो प्रयत्न केला आणि देहूला झालेलं कीर्तन देहू क्षेत्राच्या सगळ्या दर्शनासह इंद्रायणी, तुकोबरायचं मंदिर, डोह, आता झालेली तुकोबरायांची गाथा मंदिर आदी सगळं दर्शन कीर्तनाच्या द्वारा वैकुंठी उडी हरी आला या नावाचं ते कीर्तन ती शिडी आहे. जोग महाराजांच्या सप्ताहातील मागील वर्षीचं मस्तक चरणी ठेवीत असे हे कीर्तन शिडी तिथे आळंदीचं पूर्ण दर्शन एक प्रकारचं आहे. नाशिक क्षेत्रामध्ये मागच्या चातुर्मासात नाशिकच्या मंडळींनी 4ही महिन्याची प्रवचनं जवळजवळ 100 प्रवचनं शिडीबद्ध केलेली आहे. तो सटचे सट फोन करून म्हणा वगैरे असा मागवता येतो.
आज येणे वागेदने तोषावे हे त्या शिडीचं नाव आहे, असं वागेदने येतो. तेव्हा आपला हा भाविक समाज, पवित्र समाज, 10च्या नंतर कीर्तनाला मी उभा राहिलो, 12च्या नंतर सुटलं, तरी मला वाटतं माणसं आणि माता माऊल्या सुद्धा जागेच्या काही हल्ल्या नाही, त्यांनी चोळबोळ करणं काही असं काही दाखवलंच नाही. याचं कारण आहे खरं प्रेम ज्ञानाविषयी. जे तू ज्ञानांबुज दुरे फकी, भगवान म्हटले अर्जुनाला की तुला मी जे ज्ञान विज्ञानासह सांगण्याचं कारण आहे, तू ज्ञानरूपी कमळावरचा दुरेफ म्हणजे भ्रमर आहे. भ्रमर असते या देशामध्ये हा माऊलींचा मात्र कमळाशीच एक प्रकारचा आहे. आपल्या पुढे या गोष्टी निवेदन केल्या. तुम्हा सर्वांचं दर्शन मला हरिभक्तीपरायण शारंगधर महाराज, श्री प्रकाश महाराज बोधले यांनी घडवलं. महाराष्ट्रातून जी आमंत्रण निमंत्रणं येतात ती प्रेमाने भक्तीने येतात. वस्तुतः त्या ठिकाणी सर्वाकडे मला जाता येत नाही याची खंत मलाही देखील वाटते. जावं वाटत नाही असं नाही, पण जाता येत नाही, बऱ्याच कारणाने जाता येत नाही. कळलं? लातूर जिल्ह्यात जर कार्यक्रम असले आणि त्याला जोडून एखादा कार्यक्रम धुळे जिल्ह्यातला जर आला तर वेळ असून सुद्धा म्हणजे एखाद्या दिवस तिथे रिकामा असतो, दुसऱ्या दिवस पुन्हा तिकडे आहे, पुन्हा इकडे येऊन तिकडे जाणं प्रवासाच्या दृष्टीनं साधत नाही. त्यामुळे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात भागात जे एक जनमानसामध्ये देवाने आम्हाला स्थान दिलेलं आहे त्या जनमानसाचं दर्शन घ्यावं हे आम्हाला मनापासून वाटतं. परंतु शेवटी मर्यादा पडतात वेळेच्या, काळाच्या, कार्याच्या, आणि या दृष्टीने जाता येत नाही. त्याच्यातून एखाद्याने प्रयत्न केला आणि जाता आलंच तर ती धन्यवाद त्याच व्यक्तीला एक प्रकारचं द्यावा लागतो. गेली 4-6 महिने शारंगधर महाराज सारखे फोन करून प्रयत्न करून पाठीमागे एक प्रकारचे लागले आणि या ठिकाणी येता आलं. त्यांच्या आमंत्रणाने आलेलं असलो तरी मला परभणी जिल्ह्यातील आणि आपला वारकरी संप्रदाय यांचंही एक डोळे भरून दर्शन घडेल या निमित्ताने आणि आपणापर्यंत एक प्रकारचं येणं झालं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठाई अंतःकरणपूर्वक नतमस्तक होऊन सेवेला विराम देतो. तुका म्हणे तेथे सुखा काय गुणे राहे समाधाने चित्ताचिया करील ते काय नो हे महाराज तरी पाहे बीज शुद्धांगी. हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले यांच्या ठिकठिकाणी हे वैष्णव मेळावे असा जो प्रयत्न आहे संघटनेचा, त्यांच्या ही संघटनेच्या कार्याला शुभेच्छा इच्छून सेवेला विराम.